धाराशिव, सांगोला, पंढरपूरसह 5 साखर कारखाने चालवणारे अभिजित पाटील सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या स्थानावर पोहोचले। खरं तर राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त असणाऱ्या अभिजित पाटील यांनी गेली 6 ते 7 वर्ष खासगी कारखानदारीत आपला दबदबा निर्माण केला। मूळचे पंढरपूर तालुक्यातील देगाव इथं असणाऱ्या या पाटलांचे घराणे अफजल खानाच्या हल्ल्यात विठ्ठल मूर्तीचे संरक्षण करणारे घराणे म्हणून ओळख आहे। मात्र गेल्या 10 दिवसात जिल्ह्यातील राजकारणात घडलेल्या घडामोडींमुळे अभिजित पाटलांचा प्रवास नागमोडी राहिल्याचं दिसून येत आहे। 26 एप्रिल ते 5 मे या कालावधीत येथील सगळं चित्र बदलून गेल्यानं वेगळाच पिक्चर लागल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे। आता पवारांचा हा शिरलेदार फडणवीसांच्या सभेसाठी पुढाकार घेत आहे। सोलापूर जिल्ह्यात अनेक वर्ष बंद असणाऱ्या सांगोल्याचा शेतकरी सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेऊन पुन्हा यशस्वी रीतीने सुरू केल्यावर अभिजित पाटील पहिल्यांदा चर्चेत आले। त्यानंतर पंढरपूर तालुक्याचे सत्ताकरण ठरवणारे आणि सलग 3 वर्ष आर्थिक अडचणीच्या बंद असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवत तरुणांच्या मदतीने सत्ताधारी भालके गटाला पराभूत करत कारखाना जिंकला। त्यानंतर पहिल्या वर्षी 7.5 लाख टन गाळप केल्यावर शरद पवार यांनी राष्ट्रवादीत अभिजित पाटील यांचा प्रवेश करून घेतला। राष्ट्रवादी फुटल्यावरही अभिजित पाटील यांनी शरद पवार यांची साथ दिली आणि सोलापूर जिल्ह्यात पवार यांचं सर्वात जवळचा आणि लोकप्रिय तरुण राजकारणी म्हणून त्यांची ओळख तयार झाली। सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीत अभिजित पाटील हे शरद पवार यांच्यासोबत असायचे। चालू वर्षी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विक्रमी 10,81,000 टन ऊसाचे गाळप करत 3,000चा भाव दिल्यानं सोलापुरातील इतर साखर कारखान्यांना त्याच पद्धतीनं भाव द्यावा लागला। याच काळात 2021 पासून विठ्ठल कारखान्यावर असणाऱ्या 442 कोटी कर्जाचा विषय कोर्टात सुरू झाला होता। पूर्वीच्या सत्ताधाऱ्याने केलेले कर्ज फेडण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर आली आणि त्यांनी जवळपास 37 कोटी कर्ज फेडलंही। मात्र शिखर बँकेनं वसुलीसाठी न्यायालयात जोर लावल्यानं अभिजित पाटील यांनी डीआरटी न्यायालयात मिळवलेली स्थगिती 25 एप्रिल रोजी संपली। 26 एप्रिल रोजी शरद पवार लोकसभा प्रचारासाठी करमाळा, सांगोला आणि पंढरपूर इथं आले होते। याच दिवशी अभिजित पाटील पवार यांच्या करमाळा येथील सभेत असताना शिखर बँकेनं सकाळी 11 वाजता कारखान्यावर जप्तीची कारवाई केली। सभा सोडून पाटील हे कारखान्यावर पोहोचले, मात्र बँकेचे अधिकारी कारवाई करून निघून गेले। याच दिवशी रात्री शरद पवार पंढरपूर इथं मुक्कामाला आले होते, मात्र जप्ती प्रकरणी शरद पवार यांच्याकडून कोणतीही मदत होऊ शकली नाही। याच दिवशी त्यांनी माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुरू केलेला शरद पवार गट आणि काँग्रेसचा प्रचार पूर्ण बंद केला आणि प्रचार यंत्रणा थांबवल्या। 26 ते 28 एप्रिल दरम्यान अभिजित पाटील यांनी सर्व बाजूने प्रयत्न केल्यावरही न्यायालयात किमान 25% म्हणजे 100 कोटी रक्कम भरल्याशिवाय जप्तीची कारवाई मागे घेतली जाणार नव्हती। यानंतर कारखान्याचे 30,000 सभासद, कामगार आणि संचालक मंडळाशी चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्यावर आधी शेतकऱ्यांचा हा राजवाडा वाचवावा अशी भूमिका सर्व शेतकरी सभासद आणि सहकाऱ्यांनी घेतली। 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता अभिजित पाटील यांनी सोलापूर इथं हॉटेल बालाजी सरोवर इथं जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। फडणवीस यांनी मदतीची तयारी दाखवली आणि दिलासा देण्याचा शब्द दिल्यावर तातडीनं पाटील यांनी शेतकरी, कामगार आणि सर्व सहकाऱ्यांची बैठक बोलावली। 30 एप्रिल रोजी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून भाजपचा प्रचार करण्याची भूमिका घेण्यात आली। तर 1 मे दिवशी सायंकाळी कारखान्यावर मोठा मेळावा घेत इथं माढा लोकसभा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर करण्यात आली। 3 मे रोजी फडणवीस यांनी शब्द दिल्याप्रमाणे सकाळी आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीची कारवाई बँकेनं मागे घेतली। 5 मे रोजी अभिजित पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना कारखान्यावर आमंत्रण दिलेलं आहे। 5 मे रोजी फडणवीस दुपारी 1 वाजता विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अभिजित पाटील यांनी बोलवलेल्या सभेस हजेरी लावणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित पाटील यांना मदत करत माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मोठी खेळी यशस्वी केली। याचा थेट फटका राष्ट्रवादीचे माढा लोकसभेतील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना बसणार असल्याचं दिसून येत आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।